पंढरपुरात काल रात्री एका पत्रकाराला लोखंडी रॉडने व कोयत्याच्या मुठीने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील जखमी पत्रकाराने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूरच्या संतपेठ परिसरातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेले पत्रकार रफिक अब्दुल रज्जाक अत्तार वय 36 वर्ष राहणार न्यू बागवान मोहल्ला संतपेठ पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 4 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याचे सुमारास रफिक अत्तार हे घरी असताना त्यांचा भाऊ तौफिक याचे व जुनेद बागवान व इतर त्यांचे नातेवाईक यांचे त्यांचे घराजवळच पंढरपूर गोपाळपूर रोडवर साई किराणा स्टोअर्सचे समोर भांडण चालू होते. या ठिकाणी रफिक अत्तार हे गेले आणि सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी जुनेद यास सदर व्यवहाराबाबत माझे भावाशी भांडू नकोस असे रफिक अत्तार म्हणाले असता जुनेद अनवर बागवान याने त्यांना तू आमच्या व्यवहारामध्ये पडू नकोस असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून त्याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने अत्तार यांचे डोक्यात मध्यभागी मारून जखमी केले. तसेच उमर सिंकदर बागवान याने कोयत्याच्या मुठीने पाठीत व गुडघ्यावर मारहाण केली. तसेच मस्जिद रहिमान बागवान व अमन अनवर बागवान मोहसिन मस्जिद बागवान सर्व राहणार न्यूज बागवान मोहल्ला पंढरपूर यांनी पत्रकार रफिक अत्तार व त्यांचे भाऊ तौफिक यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अत्तार यांचे वडील अब्दुल रज्जाक हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही जुनेद बागवान व अमन बागवान यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ते तेथून निघून गेले असे फिर्यादीत नमूद केले असून मारहाण केलेबाबत संबंधित 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेले रफिक अत्तार यांचेवर रात्री उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे उपचार करण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.